हाय, मी स्नेहा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज ना मी तुम्हाला केरळमधील ओणम सणाबद्दल एक छोटीशी कथा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केरळमधील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे ओणम. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवातील 10वा दिवस म्हणजे तिरुओणम सगळ्यात धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओणम हा सण महान असुर राजा महाबली पाताळ लोकातून त्यांच्या घरी परत येण्याचे स्मरण करतो. महाबली एक बलवान राजा होता, पण त्यांच्या राज्यातील लोक खूप आनंदात असायचे. त्यांच्या प्रजेचे लोक त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. पण वाढत्या शक्तीमुळे देव खूप चिंतेत पडले आणि मग भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन महाबलीला 3 पावले इतकी जागा मागितली. आणि महाबलींनी काहीच विचार न करता 3 पावलांची जागा देण्यास तयार झाले. आणि 3 पावलांची जागा मिळताच वामनाने भव्य विष्णूचं रूप घेतला आणि पहिल्या पावलात धरती सामावून घेतली, दुसऱ्या पावलात आकाश व्यापून टाकले आणि तिसऱ्या पावलासाठी काहीच राहिलं नव्हतं. म्हणून महाबलींनी आनंदाने तिसऱ्या पावलासाठी आपलं डोकं अर्पण केला आणि भगवान विष्णूने त्यांना पाताळ लोकात पाठवले. पण महाबलींनी पाताळ लोकात जाण्याच्या आधी एक इच्छा मागितली की मी वर्षातून एकदा माझ्या प्रजेतील लोकांना भेटण्याची इच्छा मागतो. म्हणून मग विष्णूने महाबलीला दरवर्षी एकदा त्यांच्या लोकांमध्ये येण्याची परवानगी दिली आणि हा दिवस ओणम सण म्हणून साजरा केला जातो. ओणम हा कापणी उत्सव म्हणून पण साजरा करतात. त्या दिवशी घरासमोर विविध रंगीबेरंगी फुलांनी रांगोळी काढतात. जेवणामध्ये सद्या बनवतात. सद्या म्हणजे काय, तर 26 प्रकारच्या भाज्या, भात असं सर्व प्रकारचं असतं. तर अशी ही छोटीशी कथा आहे. तर मग आम्ही पण असं ना ओणम सण साजरा केलेला आहे बरं का. तर त्याच्यामध्ये जेवढ्या भाज्या मला बनवता येईल तेवढ्या मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आविल आहे, कॅबेज तोरण आहे, कुटकरी आहे, भात, सांबर, पापड, पायसम. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.